हरिओम. आज शुक्रवार 17 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. गुरुने सांगितलेलं साधन अनन्यतेने सांभाळावे. ऐकूया त्यांचे विचार. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेलं. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. तशासारखं आपलं झालं. बरं, आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो. खरं म्हणजे आपण एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत आणि ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करीत राहिलो. पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख कसं मिळणार? आणि जे सुख मिळतं ते ही अंती खोटच ठरतं ना. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं, तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच तो दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगी नसते. गुरुने सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरं वाटतं. म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशीच झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हे सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य, हे अक्षरशः खरं आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखं निष्ठेने पाळलं पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळलं पाहिजे. जो अशा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञाप्रमाणे मानली असं होतं आणि त्यामुळे त्याला खरं सुख होतं. कुठेतरी आपलं प्रेम असावं, कोणातरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचं होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. सद्गुरू आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाण. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.